Good morning, students. Today we are going to learn a new story, The Wild Boar and the Fox. 1.3 ची ही जी स्टोरी आहे वाईल्ड बोर अँड फॉक्स ती काढा तुम्ही आता. ती आज आपल्याला शिकायची आहे. आता या वाईल्ड बोरचा अर्थ काय होतो? जंगली अस्वल. आणि फॉक्स म्हणजे काय? तर कोल्हा. जंगली अस्वल आणि कोल्हा यांची ही स्टोरी आहे, गोष्ट आहे छोटीशी. अँड फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन गेट मॉरल लेसन्स. हे जे गोष्टी असतात छोट्या छोट्या तुम्हाला दिलेल्या अभ्यासाला, या अभ्यासाला गोष्टी का दिल्या आहे तर त्यामार्फत तुम्हाला नैतिक धडा काहीतरी मिळायला हवा, शिकायला हवं तुम्ही. वन लेसन यू शूड लर्न फ्रॉम दिस स्टोरी. कोणता तरी एक लेसन तुम्हाला यातून मिळतो. नाऊ आय एम गोइंग टू स्टार्ट दिस लेसन. सी फ्रॉम द फर्स्ट लाईन. पहिल्या ओळीवर बोट ठेवा. पुट युअर फिंगर फ्रॉम द फर्स्ट लाईन. One day, a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. One day, this suggests past tense. You know, every story is written in past. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक स्टोरी कशामध्ये लिहिलेली असते? पास्ट टेन्समध्ये, म्हणजे भूतकाळात. गोष्टही भूतकाळावर आधारितच असते. म्हणून या गोष्टीमध्ये तुम्हाला सगळे जे रूपं दिसत आहेत, वर्ब्सचे टेन्स, वर्ब्सचे जे जे काही रूपं दिसत आहेत, हे सगळे पास्ट टेन्सचे. One day, a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. एक दिवस एक जंगली अस्वल आपल्या दातांना, आपले जे सुळे होते, दातही नाही सुळे म्हणतात त्याला, कारण अस्वलाला काय असतात? सुळे. ते सुळे तो धार करत होता. आणि ते धार कशाला करत होता? तर एका झाडाला घासून ते धार करत होता तो. ही वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. झाडाच्या त्या खोडाला तो घासून ते शार्प करत होते. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. आणि काळजीपूर्वक. केअरफुली याचा अर्थ होतो काळजीपूर्वक. आता यात काही आपल्याला शोधता पण येतात. केअरफुलीच्या अपोजिट काय येतं? केअरलेसली. मीन्स ही वॉज नॉट डुईंग इट केअरलेसली. तो केअरलेसली करत नव्हता. याचाच अर्थ काय? तर तो खूप काळजीपूर्वक करत होता. या प्रत्येक ओळीतला टेन्स बघा तुम्ही. आपण गोष्ट शिकायची ती फक्त काही वाचायसाठी किंवा गोष्ट ऐकायसाठी नाही आहे. पहिली दुसरीचे विद्यार्थी नाही आहेत आपण. तर आपल्याला ग्रॅमॅटिकलीसुद्धा वी हॅव टू स्टडी दिस स्टोरी. ग्रॅमॅटिकलीसुद्धा अभ्यास करायचा आहे. इन एव्हरी लाईन्स ऑफ दिस स्टोरी देअर इज पास्ट टेन्स. वॉज डुईंग. वॉज डुईंग यावरूनही काय सजेस्ट होतं? पास्ट टेन्स हे भूतकाळ. आणि विशेष करून या प्रत्येक काही लाईन्समध्ये तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्स दिला आहे. वॉज प्लस वर्बला ING फॉर्म. वॉज वेअर किंवा त्याला जोडून काय असेल तर क्रियापदाला ING प्रत्यय असेल तर तो टेन्स कोणता असतो? पास्ट कंटिन्युअस टेन्स. लक्षात ठेवा, कंटिन्युअस टेन्स म्हटलं की ING प्रत्यय येतोच. हे मी वर्गामध्ये नंतर शिकवणार आहे तुम्हाला. टेन्स 12 काळाचे आहेत ते तुम्हाला परत एकदा शिकवले जातील. So he was doing it very carefully. There lived a fox in the same forest. At that time, in the same forest, there lived a fox. कोण राहत होता त्या जंगलामध्ये? एक कोल्हा सुद्धा राहत होता. And you all know nature of a fox. तुम्हा सगळ्यांना फॉक्सचं नेचर, स्वभाव माहिती आहे. फॉक्स कसा असतो? तर कनिंग फॉक्स असतो, धूर्त असतो तो. कनिंगचा अर्थ होतो धूर्त. कोल्हा कसा असतो? नेहमी धूर्त. आणि तो धूर्त कोल्हा हा सगळ्यांना धूर्तपणानेच वागवत असतो आणि त्रास देत असतो. आता हा कोल्हा या वाईल्ड बोअरला पण कसा त्रास देतोय बघा. सी हाऊ ही इज ट्रीटिंग दिस वाईल्ड बोअर. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. दिस वाईल्ड फॉक्स वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स. टू लुक फॉर अ चान्स इज अ फ्रेज. टू लुक फॉर अ चान्सचा अर्थ काय होतो? संधी शोधणे. तर हा कोल्हा जो होता हा नेहमी काय संधी शोधायचा? टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. की वेगळ्या या सगळ्या जंगलातल्या प्राण्यांची गंमत उडवण्याची तो संधी बघायचा. त्याची वृत्ती कशी होती? कनिंग होती, धूर्त होता तो. तो नेहमी दुसऱ्यांना हसण्यासाठी संधी शोधायचा. आपल्यातले काही विद्यार्थी असे असतात की जे मुद्दामून दुसऱ्यांना त्रास द्यायला बघतात, त्यांनी गंमत उडवतात. असा हा फॉक्स होता. When he saw the wild boar, he decided to tease him. He saw that wild boar was sharpening his tusk. त्याने बघितलं की अरे हा अस्वल काहीतरी करतोय, आपल्या या सुळ्यांना धार करतोय झाडाला घासून. त्याने काय ठरवलं? He decided to tease him. काय ठरवलं? डिसाईडचा अर्थ होतो ठरवणे.
टू टीज, टीजचा अर्थ काय होतो? त्रास देणे. त्याला ते त्रास द्यायचं त्याने ठरवलं. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज, त्याने त्या सगळ्या झाडांच्या अवतीभोवती फिरायला सुरुवात केली. जे त्या बोअरच्या समोरचे झाडं दिसत आहेत ना चित्रामध्ये, यू सी सम ट्रीज इन दिस पिक्चर, अँड द फॉक्स बिगॅन टू रन अराउंड दिस ट्रीज. त्या फॉक्सने काय सुरुवात केली? या सगळ्या झाडांच्या अवतीभोवती तो मुद्दाम गोल राऊंड राऊंड फिरत होता. लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन, खाली वर किंवा लेफ्ट राईट, डावीकडे उजवीकडे, असं तो बघत असायचा मुद्दाम. त्याला ह्या बोरला तो आपला चेहरा दाखवायचा आणि परत लपायचा की याला हा आपल्याकडे बघेल, आणि मुद्दाम याचं लक्ष विचलित झालं की त्याचा सुळा त्या झाडाला अडकून तुटू शकतो. यासाठी तो हे त्रास देत होता. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड, आणि असं दर्शवत होता. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट म्हणजे कृती करणे. कशी कृती करत होता तो? बिगिनचा पास्ट टेन्स आहे बघा, बिगॅन. सगळे वर्ब शोधा या स्टोरीमध्ये. वर्ब्स जितके आलेले आहेत आणि त्या वर्ब फॉर्म्सचे पास्ट टेन्स तुम्हाला लिहायचे आहेत. होमवर्कही लक्षात ठेवा, मी शिकवताच होमवर्क देत जाणार आहे. यू हॅव टू राईट वर्ब फॉर्म्स फ्रॉम दिस स्टोरी अँड इट्स पास्ट टेन्स. प्रेझेंट टेन्सचे वर्ब शोधा आणि त्याचं पास्ट टेन्सचं रूप पण लिहा. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट इट ॲज ही वॉज रिअली स्केअर्ड. तो कसं दर्शवत होता की जसा तो खूप घाबरलेला आहे. बट द बोअर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. बोअर लुक ॲट हिम बट ही डिड नॉट पे एनी अटेन्शन. टू पे अटेन्शन ही सुद्धा फ्रेज आहे, ही पण म्हण आहे. पे अटेन्शनचा अर्थ काय होतो? लक्ष देणे. बोअर त्याच्याकडे बिलकुल लक्ष देत नव्हता. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. तो स्वतःचं कामच करत होता. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन. शेवटी त्या फॉक्सने कंटाळून आणि अगदी त्रासाने विचारलं, स्माईलने. ग्रीनचा अर्थ होतो स्माईल. कंटाळला तो आणि स्माईल करून मुद्दाम विचारलं त्याने, वाय आर यू डुईंग दॅट? अरे तू असं का करतोय? हे सुळ्यांना धार का करतोय आतापासून? आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. मी खूप प्रयत्न केले. आय ट्राईड व्हेरी हार्ड, खूप कष्ट करून बघितलं इकडे तिकडे. बट आय डिड नॉट सी एनी हिडन ॲनिमल ऑर डेंजर, पण मला कोणताच लपलेला प्राणी किंवा शत्रू किंवा काही धोका तुझ्यासाठी दिसलेला नाही आहे. मग तू का विनाकारण त्याला शार्प करतोय? आतापासून करण्याची काही आवश्यकता नाही. ज्यावेळेस तुला शत्रू हल्ला करेल त्यावेळेस यू कॅन शार्प इट. ट्रू रिप्लाइड द बोअर. बोअरने काय उत्तर दिलं? खरं आहे तुझं म्हणणं. जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनी डेंजर. हो, आता कोणताच डेंजर नाही, आता कोणताच धोका दिसत नाही मला. बट व्हेन इट रिअली कम्स देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क. हो, हे खरोखर आहे की आता डेंजर नाही माझ्यासमोर, धोका नाही आहे किंवा एनिमी माझ्यासमोर नाही, शत्रू नाही आहे. बट व्हेन इट रिअली कम्स, ज्यावेळेस तो धोका माझ्यासमोर येईल, मीन्स व्हेन डेंजर कम्स टू मी देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क. मग माझ्याजवळ वेळ असेल का माझ्या सुळ्यांना धार करायचा? शत्रू माझ्यावर हल्ला करतोय, एनिमी ॲनिमल म्हणजेच शत्रू प्राणी माझ्यावर हल्ला करत असेल आणि त्यावेळेस मी करत बसू का शार्प? तो तर मला मागून मारून टाकेल. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. आणि मग माझे हे जे हत्यार आहे हे त्यावेळेस तयार असतील. इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर. आणि जर माझे हत्यारं तयार नसतील तर काय होणार आहे? आय विल हॅव टू सफर, मला त्रास होईल आणि मला सफर करावं लागेल, म्हणजेच मला सहन करावं लागेल खूप. दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. या स्टोरीमधून आपल्याला काय लक्षात येतं? टू बी प्रिपेअर, ऑलवेज बी प्रिपेअर. नेहमी तयार राहत जा. म्हणजे संकट येणार, मग त्यानंतर मी तयार होईल आणि मग शत्रूशी लढेल, हे योग्य नाही आहे. तर आपण येणाऱ्या संकटाला गृहीत धरून आपली तयारी सतत ठेवायला हवी. म्हणजेच उद्या परीक्षा अजून 6 महिन्यांनी आहे म्हणून मी अभ्यासच करत नाही, येईल परवा येईल किंवा 2 दिवसावर येईल तेव्हा तयारी करेल, हे योग्य नाही आहे. यू हॅव टू प्रिपेअर ऑलवेज युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःला तयारी नेहमी करायला हवी. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. शेवटच्या क्षणापर्यंत वस्तू किंवा गोष्टी सोडून देऊ नका की मी शेवटचा क्षण येईल आणि तेव्हा मी तयार होईल. गाडी येणार आहे ना, गाडीचा अजून लाईट लागला नाही तोपर्यंत मी थांबतो असं करण्यापेक्षा आपण तयारीतच राहायचं. कारण वेळेवर मग आपली फजिती होईल, आपल्याला पळावं लागेल. त्यापेक्षा आपण येणाऱ्या संकटाची तयारी अगोदरच करायला हवी.
हे या वाईल्ड बोरने आपल्याला लेसन दिलेलं आहे, शिकवलेलं आहे. फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन गेट मॉरल लेसन टू बी प्रिपेअर ऑलवेज ऑफ युअर डेंजर. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. या स्टोरीपासून आपल्याला कोणता नैतिक धडा मिळाला, तर आपल्या स्वतःला आपण सतत तयार ठेवायला हवं. शेवटच्या क्षणापर्यंत आपण निर्धास्त राहून योग्य नाही. तुम्हाला विद्यार्थ्यांनासुद्धा फॉर यू स्टुडंट्स दिस इज व्हेरी गुड इम्पॉर्टंट लेसन फॉर यू. सो लर्न इट once again at home and find out all the present tense verbs and past tense verbs from this story. Some opposite words are also given here. You have to find out it. तुम्हाला काही अपोजिट वर्ड्ससुद्धा शोधायचे आहेत, म्हणजे शब्द लिहा आणि त्याचे अपोजिट वर्ड शोधा. फॉर एक्झाम्पल आय एम गिविंग टू इट राईट डाऊन. केअरफुली, केअरफुलीच्या अपोजिट शोधा. दिसतंय केअरफुली लेसनमध्ये, स्टोरीमध्ये. केअरफुलीच्या अपोजिट शोधायचे. नंतर फॉर अ चान्स मेक वाईल्ड, वाईल्डच्या अपोजिट शोधा. वाईल्ड म्हणजे जंगली, त्याच्या अपोजिट काय तर पेट ॲनिमल. बिगिन, बिगॅन, बिगॅन दिसतो ना शब्द, त्याचं मूळ रूप काय आहे? बिगिन. बिगिनच्या अपोजिट काय येतं? विरुद्धार्थी एंड. सापडतंय? लेफ्टच्या अपोजिट राईट, अपच्या अपोजिट डाऊन, रिअलीच्या अपोजिट, रिअलीच्या अपोजिट काय येतं? इमॅजिनरी. लास्ट, लास्टच्या अपोजिट काय येईल? ॲट लास्ट, ॲट द बिगिनिंग. हार्ड, हार्ड दिसते ना, हार्डच्या अपोजिट काय येणार आहे? आय ट्राईड व्हेरी हार्ड. हार्ड हा शब्द, त्याच्या अपोजिट काय येईल मग? इझी किंवा सॉफ्ट. एनिमी, एनिमी शब्द दिसला, वर्ड. एनिमीच्या अपोजिट काय येतं? फ्रेंड. एनिमी म्हणजे शत्रू. डेंजर, डेंजरच्या अपोजिट सेफ. ट्रू, ट्रूच्या अपोजिट काय येतं? फॉल्स. खालच्या पॅसेजमध्ये बघा. नाऊ, नाऊच्या अपोजिट देन. हिअरच्या अपोजिट देअर, देअर दिसतंय ना, हिअर त्याच्या अपोजिट येतं. इतके शब्द, इतके वर्ड्स तिथं आलेले आहे, लक्षात ठेवा. हे तुम्ही सगळे नोटबुकमध्ये लिहून घ्या. अँड रीड दिस स्टोरी once or 2 times at home. Okay, bye.